काय सांग, काय मागणी होती? आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा झाली, काय तिथे तुमची पॉझिटिव्ह चर्चा झाली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली मुंबई म्युनिसिपल कामगार संघ, सध्याचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर आणि मी या कामगार संघटनेचा सरचिटणीस सतीश वामन राजगुरू, माझ्या डाव्या बाजूला शेषराव राठोड साहेब जे कामगार संघाचे कार्याध्यक्ष आहेत, कामगार संघाचे कार्याध्यक्ष आहेत आणि आम्ही आमचं सगळं शिष्टमंडळ सन्माननीय आयुक्ताच्या भेटीसाठी प्रतीक्षित होतो, परंतु सन्माननीय आयुक्त हे बाहेर एका मीटिंग करिता गेल्या असताना अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी मॅडम यांच्याशी अश्विनी जोशी मॅडम यांच्याशी चर्चा झाली। आमचे 7 ते 8 मुद्दे याच्यामध्ये होते। त्यांनी अनेक मुद्द्यांवरती, जवळपास सर्वच मुद्द्यांवरती सकारात्मक भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिका पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आमच्या मागण्यांना पूर्ण करेल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो। सर, शॉर्टमध्ये सांगा कोणकोणत्या मागण्या आपल्या मान्य झाल्या? आम्ही कामगारांचा जो वारसा हक्क जो प्रलंबित आहे, PTKC बंद करून त्यांनी अनेक जे कामगार रिटायर्ड झालेले आहेत किंवा ज्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतलेली आहे किंवा अनेक प्रकरणं असतात, त्याच्यामध्ये PTKs ही त्यांना त्यांच्या वारसांना नोकरी मिळावी त्या संदर्भात हा मुद्दा होता। त्याच्यानंतर मोटर लोडर त्यांनी प्रायव्हेटायझेशन करण्याचा घाट गाठलेला आहे, तो पुन्हा एकदा त्याच्यावरती चर्चा करून तो मुद्दा थांबवून मोटर लोडर कामगारांना त्यांचा हक्काचं काम त्या ठिकाणी मिळावं अशी एक मागणी होती। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी म्हणजे चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी यांना निवडणुकीचं काम दिलं जातं आहे, यांना जनगणनेचं काम दिलं जातं आहे। ते अशिक्षित आहेत, चतुर्थ श्रेणीतील कामगार जे 6वी 7वी 5वी किंवा 10वीपेक्षा जे कमी शिकलेले आहेत त्यांच्याकडून जर उद्या जनगणनेच्या कार्यक्रमामध्ये जर चूक झाली तर त्या परिवाराची नोंदणी जर होऊ शकली नाही किंवा चुकीची नोंदणी झाली तर त्या परिवाराला तो मोठा भुर्दंड भोगावा लागेल। त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, जो अशिक्षित कामगार आपण जनगणनेसाठी पाठवलेला आहे त्यांना आपण रुपया पाठवू नये, त्यांनी ती विनंती मान्य केलेली आहे। त्याच्यानंतर आज उष्णता भरपूर आहे, उष्णतेमुळे चौकीवरचे जे कामगार आहेत ते दिवसभर उन्हातानामध्ये काम करतात, किमान त्यांना लिंबू पाणी किंवा ORS आणि थंड पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी। त्यानंतर जी भरती प्रक्रिया अनेक दिवसापासून प्रत्येक खात्यामध्ये प्रलंबित आहे, ती भरती प्रक्रिया लवकर निकालास काढावी अशा अनेक मुद्दे आम्ही त्यांना। सर, गेल्या महिन्यामध्ये युनियन कोड 01 जाधव साहेबांची पण इकडंच संघटनेचं आंदोलन झालं, त्यांच्या पण जरा मागण्या ह्याच होत्या। आयुक्त बोलतात करतो बघतो मिटिंग लावतो, पुन्हा आंदोलन होतंय, पुन्हा मागण्या होतात, कामगार तिकडे रुपळ मरतोय, पण नेत्यांना काही त्याचं संरक्षण नाही असं दिसतंय, कारण आयुक्ताला पण काय दिसत नाही, नेत्यांना काय दिसत नाही, चित्र कामगार बोलतात असे। आता ते मागचे आयुक्त होते, ह्या सन्माननीय आयुक्ता महोदया ह्या नवीन आलेल्या आहेत, यांना कदाचित मागण्या मान्य माहीत नाहीत काय प्रलंबित आहेत। आता ज्या संघटनेच्या बद्दल आपण बोलतायत त्या संघटनेच्या बद्दल अनेक चर्चा पण सुरू आहे। आम्ही ठेकेदारी सिस्टमच्या विरोधात आहेत, त्यामुळे आम्ही कंत्राटी कामाच्या विरोधात आहेत आणि आम्ही जे मुख्य कामगार आहेत आणि भरती प्रक्रिया व्हावी याच्या समर्थनात आम्ही काम करतो। म्हणजे आमचं समोर वेगळं काम, पाठी एक वेगळं काम, अशा तरतुदीमध्ये आम्ही नाही आहेत। त्यामुळे नवीन आयुक्त आहेत, त्यांना कळायला हवं कि काय प्रलंबित समस्या है, त्यामुळे आज आम्ही त्यांच्यासमोर मांडतो। सर, आप लोग का संघर्ष काफ़ी सालों से चल रहा है, लेकिन बहुत आप लोगों को तकलीफ दिक्कतों का सामना करना पड़ रहा है, आप इसके जिम्मेदार किसको ठहराते हो? दिक्कतों का सामना ऐसा नहीं है, दिक्कत तो सभी को आती है, लेकिन कामगार की दिक्कत, जो वर्कर्स है उनकी दिक्कत काफ़ी ज़्यादा है। एक्चुअली हम लोग उसके ऊपर हमेशा फोकस करते आए, हमेशा संघर्ष करते आए, और आप जानते हैं कि ये संगठन जिनके संस्थापक डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर है, वो उन्होंने हमको वही राह दिखाई है कि हमेशा कामगार जो वर्कर है उनके मुद्दे को लेके लड़ना ज़रूरी है। एक मुद्दा आज अगर जिसको हमको सक्सेस मिलता है तो नया मुद्दा आज कल सामने आ जाता है, तो हमेशा हमारा संघर्ष जारी रहेगा। यंदाही आश्वासन भेटले, मागण्या लवकरात लवकर पूर्ण नाही झाल्या तर पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका आणखीन तीव्र असेल, आम्हाला रस्त्यावर उतरायची भूमिका असेल किंवा दालनात तीव्र आंदोलन करण्याची भूमिका जर असेल तो पवित्र आम्ही उचलू। धन्यवाद।
धन्यवाद. थँक्यू. ती त्या कुठेतरी पाय काढूपणा करत होत्या, परंतु आमचे सर्व पदाधिकारी त्यांचा आवेश लक्षात घेऊन त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिले की आम्ही याच्यावरती पुनर्विचार करू आणि मोटर लोडर कामगार इतर ठिकाणी हलवणार नाही किंवा त्याच्यावरती जे काही करार झालेला आहे त्याच्यावरती पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी आहे. आणि जर त्याच्यावरती कोणत्या पद्धतीचं तुम्ही ठोस पाऊल उचलत नाही तर आम्ही मात्र कोर्टामध्ये जाऊन त्याच्यावरती स्टे घेण्याचा पावित्र्य ठेवतो. आपली तिसरी मागणी होती महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेअंतर्गत मोफत सदनिका उपलब्ध करून देण्यात यावे. ज्या कामगारांना मुंबईत स्वतःचं हक्काचं घर नाही अशा कामगारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत मुंबईत स्वतःच्या हक्काचं सुदृढ असं घर मिळावं याच्यासाठी अनेक वर्षापासून मुंबई म्युनिसिपल कामगार संघाची ही मागणी राहिलेली आहे. त्यामुळे त्यांनी असं सांगितलंय काही ठिकाणी सदनिका ज्या उपलब्ध होत्या त्या ठिकाणी त्यांना कामगारांना देण्यात आलेल्या आहे, परंतु मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये असा मोठा प्लॉट सापडत नाहीये आणि त्यांनी महाराष्ट्र शासनाला विनंती केलेली आहे की एक मोठा भूखंड महानगरपालिकेला देण्यात यावा जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजना त्या ठिकाणी राबवण्यात येईल. चौथा मुद्दा होता महानगरपालिकेतील विविध आस्थापनेवरील सर्व कामगारांना कर्मचारी अधिकारी या संवर्गातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी. त्यांनी असं सांगितलं की अधिकारी वर्ग हा MPSC परीक्षा पास करून येतो, त्यामुळे ते MPSC कडून येतील